नमस्कार माझ्या बालमित्रांनो, माझे नाव विदिशा विकास शेजू. मी आत्ता 4थी अ मध्ये शिकत आहे. मी तुम्हाला छान छान गोष्टी हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. गोष्टीचे नाव आहे उंदराची टोपी. एक होता उंदीर, त्याला एक फडके सापडले. फडके होते मळके. उंदीर गेला धोब्याकडे. तो म्हणाला, धोबे दादा एवढे फडके धुवून द्या की. धोबे दादाने फडके धुवून दिले. मग उंदीर गेला शिंप्याकडे. त्याला म्हणाला, शिंपी दादा हे फडके घ्या. राजाच्या टोपीसारखी टोपी मला शिवून द्या. शिंपी दादा म्हणाला, अरे बाबा मला नाही वे. उंदीर म्हणाला, शिंपी दादा नाही म्हणू नका, टोपी शिवूनच द्या. राजा आहे खट, त्याची जिरवतो एकदा ऐट. शिंपी दादाने उंदराला छानपैकी टोपी शिवून दिली. ती घेऊन उंदीर गोंडेवाल्याकडे गेला. गोंडेवाल्याने टोपीला गोंडे लावले 4. टोपी दिसू लागली मजेदार. उंदराने ती टोपी डोक्यात घातली. गळ्यात एक ढोलकी अडकवले. मग तो राजवाड्यात गेला. राजा सिंहासनावर बसला होता. त्याच्या समोर जाऊन उंदीर गाऊ लागले, ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक, माझी टोपी छान, राजाची गेली शान. हे ऐकून राजाला राग आला. त्याने शिपायांना हुकूम सोडला, जा रे त्या उंदराची टोपी काढून आणा. शिपायांनी उंदराची टोपी काढून राजाला दिली. उंदीर परत गाऊ लागला, ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक, राजा भिकारी माझी टोपी घेतली. राजा चिडला. त्याने टोपी उंदराकडे फेकली. उंदीर परत ढोलके वाजून गाऊ लागला, राजा मला भ्यायला माझी टोपी दिली. ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक ढुम ढुम ढुमक. ढोलके वाजवत उंदीर पळून गेला. धन्यवाद.